उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये हिमालय पर्वतरांगांमध्ये समुद्र पातळीपासून 3583 मीटरच्या उंचीवरती मंदाकिनी नदीच्या उगमाजवळ स्थित असलेले एक पावन क्षेत्र म्हणजेच केदारनाथ ज्योतिर्लिंग। तर नमस्कार मित्रांनो, 12 सोमवार 12 ज्योतिर्लिंग ह्या आपल्या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। व आपला आजचा ज्योतिर्लिंग आहे तो म्हणजे केदारनाथ ज्योतिर्लिंग। केदारनाथ ज्योतिर्लिंग हा 4 धाम व त्याचबरोबर पंच केदारांपैकी मुख्य केदार मानला जातो। ह्या केदारनाथ ज्योतिर्लिंगाची कथा पाहिली तर ती जाते ती म्हणजे महाभारताच्या कालीन, जेव्हा पांडव महाभारताच्या युद्धानंतर आपल्या पापांपासून मुक्त होण्याकरिता व स्वर्गाचा मार्ग प्राप्त करण्याकरिता महादेव यांच्या शरणी गेले। त्यावेळेस महादेव यांची पांडवांना दर्शन देण्याची इच्छा नव्हती व त्याचमुळे महादेव यांनी नंदीचे स्वरूप घेतले व ते हिमालय पर्वतांमध्ये जाऊन लपले। परंतु भीमाने महादेवांना त्या स्वरूपामध्ये ओळखले व त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळेस तो नंदी हा जमिनीमध्ये समाविष्ट झाला व त्या नंदीच्या शरीराचे 5 भाग हे 5 ठिकाणी बाहेर आले व त्याचपैकी कुबड भाग हे केदारनाथ म्हणून ओळखू जाऊ लागले। व त्यानंतर पांडवांनी केदारनाथ इथे हे मंदिर बांधले व त्यानंतर 8व्या शतकामध्ये आदि शंकराचार्य यांनी हे केदारनाथ धाम पुन्हा एकदा पुनर्जीवित केले। मंदिराची वास्तुशैली जर आपण पाहिली तर हे मंदिर रॉक इंटरलॉकिंग टेक्निक जी की एक एन्शंट टेक्निक आहे त्याच्यानी बनलेले आहे व त्याचबरोबर आपल्याला इथे द्रविड शैलीचा झालेला वापरसुद्धा दिसून येतो। त्याचबरोबर या मंदिरामध्ये दर्शन घेतल्याने कर्मबंधनापासून मुक्ती भेटते व पितृदोष नष्ट होते। वर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच। भेटूया आपण पुन्हा एकदा पुढच्या सोमवारी एका नवीन ज्योतिर्लिंगाच्या कथेसोबत। तोपर्यंत जय श्री महाकाल।